नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्व महाराष्ट्रातील सर्व 10वी इयत्ता 10वी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं तसेच कुणी 9वी मध्ये पण शिकत असेल त्या पण विद्यार्थ्यांचं आपल्याच याच YouTube चॅनलमध्ये सर्व मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या सर्व विद्यार्थ्यांना काळजी खूप जास्त पडलेली आहे की एग्जाम आलेली आहे जवळ, नुकतीच टेन्शन तर खूप जास्त आले सर, काय काय करावं मी, काय काय नाही, किती सारे विषय आहेत, असे खूप सारे तुमच्याकडे प्रश्न पडलेले असतील मित्रांनो। तर या सर्व प्रश्नांसाठीच आपण खूप जास्त महत्त्वपूर्ण प्रश्न सिरीज आपल्या सर्वांपुढे घेऊन येत आहे मित्रांनो। तर मित्रांनो, चांगल्या प्रकारे मी जेवढे प्रश्न तुम्हाला देत आहे त्या सर्व प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे मित्रांनो। तर मित्रांनो, वेळ जास्त न घालवता चालू करूया 8वा चॅप्टर, ज्याचं नाव आहे धातू विज्ञान। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो, आपल्या सर्व प्रश्नांचं थोडाफार प्रमाणे माहिती पण कळत जाईल मित्रांनो। प्रश्न क्रमांक 1 आहे व्याख्या लिहा मित्रांनो। ह्या चॅप्टरमध्ये व्याख्या खूप जास्त विचारलेली आहे। धातू विज्ञान म्हणजे काय मित्रांनो, धातुके म्हणजे काय, खनिजे म्हणजे काय, मृदा शुद्धी म्हणजे काय, संमिश्र म्हणजे काय, गंज म्हणजे काय, गंजाचे सूत्र लिहा। गंज काढून टाकण्यासाठी मित्रांनो काय केले जाते, त्याचा उपयोग, हे सर्व तुम्हाला करायचं आहे, लिहायचं, ठीक आहे। फरक स्पष्ट करा मित्रांनो, जास्त आलं नाही परंतु मित्रांनो तरी पण तुम्ही पाठ करून घ्या। धातू आणि धातू यामधील फरक स्पष्ट करा। हे 9वीला येते मित्रांनो, 10वीला जास्त आलं नाही आतापर्यंत, ठीक आहे। चला, ॲल्युमिनाचे निष्कर्ष मित्रांनो, हे सर्वात जास्त मित्रांनो ठेवूया आपण हॉट्स, 100% मित्रांनो प्रश्न येते। एकतर आकृती काढा म्हणून येईल मित्रांनो, किंवा आकृती काढून ना तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहा म्हणाले, काही ना काही तुम्हाला देते, पण 100% ॲल्युमिनाचं मागच्या 15 वर्षापासून झालं मित्रांनो कंपल्सरी प्रश्न आहे। विद्युत चलित रेख आहे आणि ॲल्युमिना एक आहे मित्रांनो, कंपल्सरी प्रश्न येणारच, हॉट्स प्रश्न। आकृती पण काढून घेत चला, त्यासोबत तुमच्या याच्या खालचं स्पष्ट म्हणजे त्याचं पण एक्सप्लेनेशन करत चला। याच्यामध्ये मित्रांनो आकृती काढायचं आहे मित्रांनो, तरी पण मी सांगतो तुम्हाला आकृती तर तुम्ही काढाच, सोबत मित्रांनो आकृती काढल्यानंतर तुम्हाला एक 2 ते 3 लाईन्स तुम्हाला लिहिता आलं पाहिजे मित्रांनो, तेवढं तर तुम्ही ट्राय करायचं। नावं मित्रांनो, नावासहित आकृती काढायची आहे, फक्त आकृती काढून काय फायदा नाही, त्याला मार्क देणार नाही कुणी, नावं पाठ करणं आवश्यक आहे। वेलपी टेबल म्हणजे काय, वेलपी टेबलची आकृती काढायची तुम्हाला, 2-3 याची व्याख्या वगैरे लिहायची असेल तुम्हाला। फेनतरण पद्धत म्हणजे काय, त्याची तुम्हाला आकृती काढायची आहे। चुंबकीय विलगीकरणाची तुम्हाला आकृती सर्वात जास्त विचारलं आहे मित्रांनो, चुंबकीय विलगीकरण आणि मित्रांनो फेनतरण पद्धत सर्वात जास्त विचारलेला आहे। चांगलं, तर चारही आकृत्या काढून घ्या ना, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, चारही आकृत्या तुम्ही काढून घ्या। जनशक्ती पण विचारलेला आहे मित्रांनो, हे पण चांगल्या प्रकारे करा। वेलपी टेबल थोडेसे हार्ड आहे, डायग्राम आहे, अवघड डायग्राम आहे, त्यासाठी तुम्ही विचारणार नाही, तरी पण तुम्ही आकृत्या सर्व प्रकारे करा आणि 2 ते 3 लाईन्स आपल्याला लिहिता आलं पाहिजे। टिपा लिहा मित्रांनो, धातूंचे क्षरण काय असते त्याच्यावर तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती लिहिता आलं पाहिजे मित्रांनो। चांदीचं क्षरण कसं होते, सगळं। जस्त विलेपन काय आहे मित्रांनो, हे पण खूप जास्त वेळ आलेलं आहे। विद्युत विलेपन काय आहे हे पण तुम्हाला लिहावं, धनाग्रीकरण सर्वात जास्त वेळ आलेलं मित्रांनो, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला इथवर टिपा लिहापर्यंत आलेला आहे। कारणे द्या मित्रांनो, 100% इथला एक कारणे द्या फिक्स असेलच। सोडियम रॉकलीमध्ये का ठेवतो मित्रांनो, याचं कारण द्या तुम्हाला सांगता आलं पाहिजे। साधारणपणे आयनिक संयुगाचे द्रवणांक उच्च असतात, हे प्रश्न खूप जास्त वेळ आले मित्रांनो एक्झामला, त्यासाठी त्याला पण तुम्हाला चांगल्या प्रकारे पाठ करणं गरजेचं आहे, अतिशय आवश्यक आहे। आणि हिरवी पडलेली तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबू किंवा चिंच का वापरतो, याचं कारण लिहा, हे पण प्रश्न खूप जास्त वेळ आलेला आहे मित्रांनो। मी तर प्रश्न लिहिला मित्रांनो, खालील घटनांसाठी रासायनिक समीकरणे लिहा मित्रांनो। तुम्हाला मी सांगणार आहे हे प्रश्न मित्रांनो 1-2 मार्कासाठी तुम्हाला प्रश्न विचारते मित्रांनो, ठीक आहे। तर बघा मित्रांनो, तुमच्या पुस्तकामध्ये 9वा जो प्रश्न आहे, इकडे बघा चांगल्या प्रकारे लक्ष द्या सगळ्यांनी, इकडे काय आहे 9वा जो प्रश्न आहे मित्रांनो, 9वा प्रश्न जे तुम्हाला रासायनिक समीकरणे लिहिता आली पाहिजे। माझ्याकडे जागा नव्हती मित्रांनो, जागा नसल्यामुळे मी लिहिलं नाही, तरी पण मी इथे सांगत आहे की पुस्तकामधील हे जो प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला एखादी एक वेळेस तुम्ही चांगल्या प्रकारे बघा मित्रांनो, कारण की एक्झाममध्ये आलेला आहे 2-3 वेळेस, ठीक आहे। प्रश्न काय आहे मित्रांनो, ॲल्युमिनियमचा हवेशी संपर्क आला तर काय होईल, म्हणजे ॲल्युमिनियाची अभिक्रिया तुम्हाला हवेशी करत आहे, म्हणजे ॲल्युमिना बनवायचा आहे। लोखंडाचा चुरा कॉपर सल्फेटच्या द्रावणात टाकला असता, म्हणजे लोखंड म्हणजे Fe, कॉपर सल्फेट म्हणजे CuSO4, हे आपली काय आहे मित्रांनो विस्थापन अभिक्रिया आहे, बघा खूप सोपी आहे। फेरिक ऑक्साईडची ॲल्युमिनियम बरोबर अभिक्रिया, म्हणजे FeO2 ची ॲल्युमिनियम बरोबर अभिक्रिया करायचं आहे आपल्याला, तुम्हाला हे पण सोपं आहे। ॲल्युमिनाचे विद्युत अपघटन लिहा,
ते पण आहे. झिंक ऑक्साईड हे HCl सोबत अभिक्रिया करा. हे म्हणजे 5 अभिक्रिया तुम्ही एक बार ट्राय लिहून बघा मित्रांनो, 100% चान्सेस येण्याचे आहे. आणि मित्रांनो सर्वात शेवटी बघा 11 नंबरचा प्रश्न जो आहे बघा, 11 नंबरचा कॉपर, झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फेरन याची तुम्हाला कमी अभिक्रियाशील मूलद्रव्य कोणता आहे, मध्यम अभिक्रियाशील मूलद्रव्य कोणता आहे, जास्त अभिक्रियाशील कोणता आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. याचं उत्तर मित्रांनो तुमच्याकडे आहे चांगल्या प्रकारे बघा, तुम्हाला सांगतो हे पण चांगल्या प्रकारे बघा. कोणता आहे मित्रांनो आपल्याकडे बघा, तुम्हाला दिसत आहे का तुम्हाला हे आकृती बघा, इथं बघा दिसत आहे का तुम्हाला, हे तुम्हाला मूलद्रव्य कुठे आहेत बघा. मध्यम अभिक्रियाशील धातू, कमी अभिक्रियाशील धातू आणि जास्त अभिक्रियाशील धातू आणि अभिक्रियाशील होत नाही अशी धातू. या सर्वांची तुम्हाला नावासहित तुम्हाला पाठ पाहिजे मित्रांनो. हे तुम्हाला गाईडमध्ये भेटेल किंवा कुठेतरी आपल्याला नेटवर वगैरे सर्च केल्यावर भेटून जाईल मित्रांनो. त्यासाठी मित्रांनो या चॅप्टरमध्ये मित्रांनो एवढे प्रश्न करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला खाली लिहिले याचे प्रश्न तुम्ही स्वतः लिहा मित्रांनो चांगल्या प्रकारे. अशा प्रकारे मित्रांनो सर्वात जास्त महत्त्वाचे प्रश्न सिरीज आपण 8व्या चॅप्टरपर्यंत आलेला आहे. तरी मित्रांनो या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो अजून कोणते चॅप्टर्स तुम्हाला पाहिजे आणि सोबतच नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे नव्या चॅप्टरमध्ये, जसं खूप जास्त महत्त्वाचा मानला जाणारा चॅप्टर आहे 9वा चॅप्टर कार्बनी संयुगे. हे घेऊया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत अभ्यास करत चला चांगल्या प्रकारे.